पात्रता असणं गरजेचं आहे आणि जर पात्रता नसली तर उपदेश करून फायद्याचा नाही. एखाद्याला उपदेश करून पहा. अपात्र महिला मंडळ, तुम्हाला आता एक प्रश्न विचारतो, लक्ष द्या. आपल्या घरामध्ये माठ आहे? मातनी आहे? काहीच नाही, गुंडा आहे? अरे आहे का नाही? काय बोलायला बी जड द्या ना, तुमले पगार चालू आहे त्या मग. आणि काय तुमचं चांगले दिवस आहेत. मुख्यमंत्री बरं का, असंच बोललो बरं का भाऊ. म्हटलं इथे बसलेल्या सर्व मुख्यमंत्रीच्या बहिणी, एक बैल राग, एक बाई म्हणे हो बाबा मी काय त्यान बहीण नाही शे म्हणे. म्हणे मी त्यान फुई शे म्हणे. नवीन स्कीम म्हणे, फुई स्कीम. म्हटलं फुई म्हणे हा. म्हटलं कस काही म्हणे मन वय वय गे 65. तो काय मला पगार टाक, तो मन वहुले पगार टाके. मग मन वहू जर त्यांनी बहीण ते मी त्यांनी बरोबर आहे. मुख्यमंत्र्यासोबत नातं लावणं म्हणजे सोपं आहे का? मला सोपं नाही ना. हो, भाग्याची गोष्ट आहे. हो, आणि काय झालं ना, तुमचे दिवस चांगले आहेत. ते अगोदर कळत नव्हतं आपल्याला. अच्छे दिन आ गए, अच्छे दिन आएंगे. कोणाचे आएंगे आपलं नाही काय, आपलं उघड आहे आपलं. बहिणीचं बोलतो कौतुक, काय महाराज तुमले एसटी फुकट, तुमले गहू तांदूळ फुकट, उरणार काही की देता फुकटच फुकट. बरं त्या फुकटला तांदूळ भाऊसाहेब, पण त्या तांदूळ देखील मुंबई सांगत मायवाई आपताल चोरी होणी ती फिरी होणी का चोरी होणी. काय किलो विकता तुम्ही? 20 रुपये नाही किलो बोला, किलो. 20 चाला ना, म्हणजे 2 रुपयाला फाटा गरमा चाला ना. तरी जमू देतात नाही. जाऊ द्या. 15ची पडी असेल. माया हो, मी सांगतो ना, तिचा भाऊ चांगला, तिची दिवाळी चांगली, तिची अक्षय. भाऊ तुम्हाला असा भेटला, तुम्हाला 12 महिन्यात पडी घ्या. आता 3 पडी घ्या. जोर मा चाला ना. आमना भाऊ काय होईल काय माहिती. आमना भाऊ नुसतं बाणकोरामच राहील. आपलं वाईट काम आहे महाराज, कठीण आहे. भाग्यवान आहे. सध्या काय फ्री चाललंय तुम्हाला? किती स्कीमा फ्री, एवढ्या फ्री स्कीमा. बरं का, मी म्हणतो लाडकी बहीण ही स्कीम देण्यापेक्षा सुरक्षित बहीण स्कीम द्या, म्हणजे आमच्या बहिणी सुरक्षित राहतील. लाडकी बहीण ही सुरक्षित असते. राखेल बंद, 3 अंड्या तुमले, अंड्या 3 फुकट, आनंदाचा शिदा तुमले. हो, एसटी आपले चढणं म्हणजे हाफ तिकीट मग फुल तिकीट, 1.5 तिकीट मार देत. तुमच्यामुळे एसटी फायदा. मी एक ऑब्झर्वेशन केलं बरं का. एक काळ असा होता जेव्हा सर्वांना सारखं तिकीट होतं, बरोबर. त्यावेळेस जर बरं का, खरंच आपण जर सीटवर बसलेलो असं, एखादी माय माऊली एसटीला चढली, ती जर उभी होती, चांगला माणूस, एक ते जागा करती नाही ती उठी जाते. खोटं आहे का? नाही. उलट सांग, ताई तुम्ही बसा, मी उभा राहतो. खोटं आहे का? खरंय का नाही? घडलंय का नाही? 100% माणूस जर बसला असेल आणि एखादी माय माऊली उभी राहिली, माणूस लगेच थोडा जागा तरी करेल ना. तर काय म्हणेल, ताई तुम्ही बसा, मी उभा राहतो. बरोबर. आधी चढी का तुम्ही एसटी, त्याशी काय तुमले जागा दिली? एसटी देखील पहिला चढा. वाईट कार्यक्रम. जर आपण चढलो देऊ आणि जर थोडीशी का जागा आहे ना, माणूस येताना ते का ना थोडी जागा आहे, बहिणाची सर लगेच सर गेली. आणि जर आपण सांगू, ताई थोडस थोडं जा, ओ बहीण तूच भट उभा राहील. वाईट आहे. माझ्या सोबत अशी घटना घडली. फेब्रुवारी महिन्यामध्ये मी कथा केली शिंदखेड्याला, शिव महापुराण. मग 2-3 दिवस घरी होतो, मला धुळ्याला यायचं होतं. मी विचार केला, ते 2-3 दिन घरी, त्यापेक्षा आपण काय करू, एसटीवरचा आहे दुखत म्हणतात, शिंदखेडा धुळे एसटी उतरू, धुळ्यात काम. मी तयारी केली. प्रत्येक वेळेस बॅग घेतो, उपरनं खांद्यावर टाकतो, पण गाडीची चावी घेतो पूर्वी. मी म्हटलं आता आपल्याला एसटीवर जाणं, चावीन काय काम. अण्णा मी करते नाही हात नक्की. बाई म्हणे कुठे? म्हणतो धुळे चावी. मग नाही एसटीवर जा. बाई म्हणे तुम्ही रिकामा कामे कर नका,
आपली आपली गाडी दे तुमने म्हटलं नाही ग गाव म्हणून एस टी स्टँड गाव गाव कोण बैकत नाही आणि माझा महाराज म्हणे महाराज कीर्तन पुरताच राहा. तुम्हाला सांगू वकील जरी असला तरी कोर्टातच वकील आहे. घर वकिली घर वकिली चालत पोलीस जरी असले घर शिट्टी चालवत अजिबात नो अजिबात. माझा अनुभव मी वकील आहे पण घर चालत नाही आपला एक बी कायदा चालत नाही आपला बठ्ठा नापास कायदा आहे कार्यक्रम कधी मी म्हटलं मला जायचं दखा मग मला फेडल्या तुम्ही इच्छा हातमा बॅग खांद्यावर उपरणं गली म्हणजे गली ना लोक महाराज पाय पाय मग इवान पाय पाय बी चालला की तरी मग प्रश्न म्हटलं काय नाही धुळ्याला चालू. बस स्टँड मध्ये पोहोचलो त्या गल्लीतल्या काही वरच्या गल्लीतल्या बाया तिथं उभ्या होत्या जिथे धुळे गाडी हो बहीण आज काय महाराज काय स्टँड कसं काय उभा बहीण एक म्हणे महाराज उभट होई गेलं उभा पुढे पुढे उपटा कार्यक्रम हा महाराज उपट मध्ये उपट बिपट निपट नियम म्हणजे उभा राहिलो म्हणे महाराज धुळ्याला जाणं आहे गाडी उभा राहा गाडी उभा राहिलो 28 बाया आणि एकला बाबा धुळ गाडी 28 बाया एक गर्दी करे आणि बठ्ठ्या म्हणून चावेत पण मला समजलं काय त्यांची भाषा असेल. मी अशा दोघं तोंड फिरायला 5 मिनिटं थांबलो 5 मिनिटामध्ये धुळे 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 एसटी पुढे 4-5 बाया दरवाजामध्ये 10-15 ड्रायव्हर नका 5 घुशी का ताई बरं दाखला बी खिडकी मॅंगून जाऊ प्रश्न पडला आणि जागा भेटायला पाहिजे बाबा थोडस 2-4 चढल्या एक मागे एक ताई एवढी मोठी बॅग आणि ताईन त्याच ना कसं राहत 2 दिन का गाव जाणार गोजरेज कपाट सांगितलं राहत सकाळ दुपार संध्याकाळ रात सकाळ दुपार डॉक्टरना तरी 3 टाइम गोळ्या राहते 4 टाइम साड्या राहते बरोबर कार्यक्रम ती एवढी मोठी बॅग माता चढवायचं असेल ना तर नियोजन असं असतं की अगोदर काय पाहिजे बॅग चढवायची मग तिला पुढे टाकला मग आपण घुसा ती बहिणी पहिला पायरीवर एक पाय ठेवा अशी बॅग आणि जशी बॅग मध्ये घातली पाय बिन बॅग बिन दरवाजा फिट हालिंग नो चालिंग निस्ती मागच्या म्हणे पुढे सर थांबा पण फशी गोमी आणि ते थांबवून फशी गोम आम्ही असा पाय टाका त्या बॅग नाही असं म्हणतो दुसरी पायरीवर पाय टाकतो आपण असं बोलतो असा पाय टाका ती बहीण दणकी बाजू जो छाती मग गुम्मा घाला मला ओ बापरे ताई मी महाराज म्हणे गार वय अरे तो घर नाही अजून घरना सांगेत माझे म्हणजे मला सांगणं कोय कोय ऐकले हो घरना घर जर गहू आले नाही काय बोला मग मी म्हटलं घर जाऊन कमी असा तर कोकणी राहत नाच राहत त्रास नका त्यातल्या कवशी गीता सांग तू काय टाळणी म्हटलं 4 वर्ष अभ्यास करायची ज्या शीटवर उपरणं ती शीट आपलीच ना आता ती परंपरा कमी होती पहिले पोरी बी फेकतात गाडी असंच अवस्था एक दल्ला चढी गया खिडकी माई दल्ला चढी गया दांडी तुटी मग मी काय चढा म्हणतो मजा नाही आपलं उपरनं टाकलं सर्वांना चढू दिलं सर्व चढले बटासमा शेवट मी ज्या सीटवर उपरनं ठेल त्या सीटवर मग ताई तुम्ही आडे आपण म्हणाल सीट
मी म्हटलं आता कसं आहे, थोडी वकिलीचा काढा मग काय हरकत नाही, वकील माणूस जरा इंग्रजी बोलत फरक बाबा. आणि तिनं काय पगार बी जमते पळा दिली काय इस्कूट मी जमली, फक्त जाणी जाणी जमली. तर का तिला म्हटलं एक्सक्यूज मी, दिस इज माय सीट. ती म्हणे शीट. म्हणतो ताई आई म्हणे शीट म्हणे जागा शीट. मी तिला म्हणतो सर मला दगू दे, खाले दक आत दक कधी दिकाले खिडकी मध्ये डोकेलो बाहेर फेकलं. फेब्रुवारी महिना त्या काय 2 फेब्रुवारी गेली वरीच होई वरीच एसटी दिकाने का गाडी साईडला लावा तुझ्या आहे पुढे. काय आता विषय नाही, जे जीवनात मिळालं त्याच्यावर सॅटिस्फॅक्शन असणं, सॅटिस्फाईड असलं की झालं. तुमचं जीवन चांगलं आहे, भाऊ चांगला भेटलेला बोलत नाही. जेव्हापासून आपण जीवनामध्ये सर्व गोष्टी सहज प्राप्त करायला लागलो तेव्हापासून आपल्याला माणसाची किंमत राहिली नाही. फुकटात मिळायला लागलं कष्टाची किंमत राहिली, सहज मिळायला लागलं माणसाची किंमत राहिली नाही. फुकटात मिळायला लागलं कारण कष्टाची किंमत राहिली नाही. खिशात हात घातल्यावर पैसा मिळायला लागला, पैशाची किंमत नाही राहिली. आता मुली मिळत नाही म्हणून नवऱ्याला सुद्धा किंमत राहिली. सत्य परमार्थ करताना माणसाने ज्या हेतूसाठी आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो त्याचा विचार करा. आणि जेव्हा संत महात्मे आपल्याला त्या तत्वाचा उपदेश करतात ना, तेव्हा त्या तत्वाचं अनुसरण करून आपल्याला मिळालेल्या देहाची सार्थकी करायला. मग कलियुगामध्ये आम्ही इतर साधनं करू, आमचा उद्धार करून घेऊ शक्य होईल? हरिपाठात ज्ञानोबाराने सांगितलं योगयाग विधी येनेनो हे सिद्धी वायाची उपाधी. योगाने यागाने त्याची प्राप्ती होणार नाही. म्हणले जप तप कर्म क्रियानेम धर्म वाहुगाची श्रम. जपाने नाही तपाने नाही हो त्याची प्राप्ती होणार नाही, हो वाया जाणार. मग काय करावं लागेल? कलियुगी उद्धार. कलियुगामध्ये भगवंताचं नाम चिंतन करणं सर्वात मोठं साधन सांगितलेलं आहे. आणि ते साधन करत असताना संत महात्मे त्या ठिकाणी सांगतात ना महाराज हो कर तोडोने विनवितो
देवाचा सोडला पिता सुटला हो हीच माझी विनावणी हो कर दोणी या दोणी शरण एका जनार्दनी हो तुम्ही वैवर्य ब्रह्मणावनी हो तुम्ही वैवर्य तुम्ही आठवा का महाराज अट्टहास काय मोक्षण भंगूर नाही काही न चले मग गळा पण याचा विचार करा याचा विचार करा आज आहे ते उद्या नाही उद्या आहे ते परवा नाही अरे मिळालेला देह पुन्हा मिळणार आहे का याचा विचार करावा महाराज आणि विचार करताना सर्वात महत्वाची गोष्ट सारासार विचार करायला पाहिजे ज्या विचाराने आपलं कल्याण होईल त्याचा विचार करा दुःखदायी विचार करून फायद्याचं नाही कलियुगामध्ये सारासार विचार करा उठाउठी नामधरा कंठी सारासार विचार नामधरा कंठी माणसाने सारासार विचार करायला पाहिजे ज्या विचाराने जीवाचं कल्याण होईल त्याचा तो विचार करा दुःखदायी विचाराचं आचरण केल्यावर माणसाचं पतन आहे म्हणून विचार करताना योग्य विचार करा विचार करून काम केलेलं कधी चांगलं काम केल्यानंतर विचार करण्याची जर वेळ असेल तर ते काम सफल होऊ शकते म्हणून सारासार विचार करा नामधरा कंठी विठोबाचे मग महाराज कधी कधी करावं म्हणजे कधी नाही क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार क्षणोक्षणाला विचार करावा हो प्रत्येक वेळेस विचार करताना एकच काम करावं भवसागर तरता कसा आणि ज्याला तुम्ही शरणांगत जाणार ना तो उभा आहे तो काळजी करू नका भागलिया मज वाटी गडी त्यांची आणि जोडी सर्व भगवान उभा आहे महाराज हो तो हो पहिले तरी उभा आहे काय भवसागर तरता कार्य करीत पहिलं तरी उभा ताता तो भगवान उभा आहे काळजी करायची गरज नाही फक्त काय करा आपण आपला भाग त्याच्यावर ज्याला देवावरती भार घालता येतो त्याच्या जीवनात चिंता नावाचा रोग जन्माला येतो ज्याला देवावरती भार घालता येतो त्याच्या जीवनात चिंता नावाचा रोग येऊ शकत नाही माझं वाक्य ऐका माय चिंता मोठी झाली की देवाला द्यायला पाहिजे काय काय चिंता माणसाची चिंता मोठी झाली की देवाला द्यायची आणि मुलगी मोठी झाली की नवर देवाला द्यायची चिंता राहत मोकळा ज्याला भार घालता आला देवावर तो निश्चित तू गमने
संती विठोबा. विचार करताना आपण सारासार विचार केला आपल्या जीवनातला चिंता नावाचा रोग देऊ. आणि मी वाक्य बोलतो माझ्या बरं लक्षात नाही का, आपण कितीही चिंता केली तरी देवाला फरक पडतो. अरे सांगा ना, आपण कितीही चिंता केली तरी देवाला फरक पडत नाही. तुम्ही चिंतन करून बघा, त्याला फरक पडल्याशिवाय राहत नाही. लक्षात, भगवंताचं चिंतन करणाऱ्याला संसाराची चिंता राहत नाही. माझी या भक्ता काय संसाराची चिंता, माझ्या भक्ताने संसाराची चिंता करायची गरज नाही. तो चिंता करायला बसलेला आहे, आणि तो जर चिंता करायला बसला असेल तर आपण चिंतन करायला पाहिजे. म्हणून संत महात्मे म्हणले, सारासार विचार करा, उठा उठी नाम धरा कंठी, भगवंताचं नाम धरा. मग सारासार विचार भगवंताचं नाम चिंतन कधी करावं म्हणजे क्षणोक्षण करत राहा. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाहि. माणसाने भगवंताचं चिंतन सतत करायला पाहिजे, कारण त्याला वेळ आला. चिंतनासी न लगे वेळ सर्व काळ करावे. आणि जेव्हा संतांचं प्रमाण दृष्टी पुढे आलं, तेव्हा संत सेन महाराज सुद्धा म्हणतात, बाबा रे तू विचार भव सागर करण्याची अपेक्षा अंतःकरणात ठेव. तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये Thank you.